मुंबई महापालिकेत मतदारांच्या बोटावर मार्करनं शाई लावण्यात आली, मात्र ही शाई लगेच पुसली जात असल्याचा दावा मतदारांकडून करण्यात आला। या संदर्भातले अनेक व्हिडिओ समोर आले। यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले, तर बोटावर लावलेली शाई पुसली जात नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय। पाहूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते, शाई पुसली जाते। म्हणजे ही शाई बोटावरची शाई नाही, लोकशाही पुसली जाते। निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसतंय। महानगरपालिकेच्या मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या शाईवरून चांगलाच वाद पेटलाय। मतदानानंतर बोटावरची शाई पुसली जात असल्याचा दावा अनेक मतदारांकडून करण्यात आला। तसंच बोटावरची शाई पुसली जात असल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत। बोटावरची शाई पुसली जात असल्यानं बोगस मतदान होण्याची शंका व्यक्त होताना दिसते। त्यावरून विरोधकांनी आता थेट राज्य निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या। जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत। होऊ देणार नाही तो भाग वेगळा, परंतु आता हे मशीन आणलंय। हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये। बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची, ते देत नाहीयेत। मागितल्यानंतर पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत। आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का। आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे। तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं। मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत हे मात्र स्पष्ट दिसतंय। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या संदर्भातले व्हिडिओ व्हायरल होत आहेत। सॅनिटायझर, थिनर, ऍसिटोननं बोटावरची शाई निघत असल्याचे दावे केले जात आहेत। मात्र या सर्व प्रकारानंतर ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। फक्त बोटावरची शाई नव्हे तर लोकशाहीच पुसली जात असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला। या निवडणुकीत ही चढती बाजवी आहे। लोकसभेच्या वेळेला कळलं, विधानसभेच्या वेळेला आणखीन कळलं, त्याच्यानंतर दुबार मतदारांचे आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले। त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणींची नावं आमच्या लक्षात येत आहेत। काही ठिकाणी या ओळख बदलांचा चाललेला आहे, काहींची मतदान केंद्र गायब आहेत, शाई पुसली जाते। म्हणजे ही शाई बोटावरची शाई नाही, लोकशाही पुसली जाते। तर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे, सॅनिटायझर लावल्यावर ही शाई निघते, तर त्या शाई लावण्याला अर्थ काय? आता मी निवडणूक आयोगाच्या काकांशी बोललो मगाशी। ते म्हणाले ही शाई जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाई वापरतो आपण, फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन असतो मार्कर, आता ते डायरेक्ट चेकअप। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाई ताबडतोब जात नाही आहे। तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे। आणि मला वाटतं एकच आहे की कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मार्कर पेनच्या शाईवरून बोगस मतदान होण्याची शंका व्यक्त केली आहे। मार्करनं लावलेली शाई निघत असल्याचा दावा त्यांनी केलाय। तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधलंय। मार्करनं शाई लावून बोगस मतदान करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला। मार्कर पेनने खरं तर शाई लावणं हा मला वाटतं हे पहिल्यांदा असं घडतंय। आणि शाई हे मार्कर पेनची ताबडतोब निघल्या पण जाते, हे सत्य आहे। म्हणून बहुतेक ठिकाणी नाही, परंतु काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावर जे काही प्रतिनिधी आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत यांनी कडक लक्ष ठेवलं पाहिजे। पूर्वी शाई आठवड्याभर निघत नव्हती, ते कातळं निघायचं पण शाई निघत नव्हती। आता ते मार्करनं शाई लावत आहे। एकीकडे 9 वर्षांनी निवडणुका होत आहेत, दुसरीकडे व्हीव्हीपॅटचा वापर नाही,
तिसरीकडे शाही निघून जात आहे लावलेली. बोगस मतदान करायचं आहे का आणि बोगस मतदान करून निवडणुका जिंकायच्या, हा त्यामागचं षडयंत्र आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या आरोपांवरून निवडणूक आयोगानेही पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं. बोटावर लावलेली शाई पुसली जात नसल्याचं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ठामपणे म्हटलंय. तसंच ज्या मतदारांनी शाई पुसली त्यांच्यावर कारवाईचा इशारा देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आलाय. मार्कर पेन जो आहे, मार्कर पेन राज्य निवडणूक आयोग 2010 पासून वापरत आहे, आज वापरत आहे असं नाही. आणि ज्या कंपनीचा वापरत आहे आणि लिक्विड सुद्धा ते सेम आहे. आणि जर मतदारांची पण जबाबदारी आहे, मतदारांनी पण ऍक्च्युली शाई पुसू नये, कारण की त्याला ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना. आणि त्यांनी त्याच्या आधी जर शाई पुसली तर ऍक्च्युली तो मतदारांची चुकी आहे. आणि तो अशा प्रकारे शाई काढून घेणे, तो मतदारांविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो. मतदानाचा टक्का कमी होणार नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मतदानाचा टक्का चांगला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील मार्करच परत वापरला जाणार, त्यासाठी काय मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता आम्ही जिल्हा परिषदमध्ये इंडेलिबल इंक वापरण्याचा निर्णय घेतला. आधीच निवडणूक आयोग या ना त्या कारणानं विरोधकांच्या रडारवर आहे. ईव्हीएम मध्ये घोळ, बोगस मतदार याद्या, त्यानंतर पाडू मशीनवरून देखील विरोधकांनी निवडणूक आयोगाला सवाल करत टीका केली आहे. मात्र मतदानाच्या दिवशी बोटाला लावल्या जाणाऱ्या शाईवरून वाद निर्माण झालाय. विरोधकांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाला यावरून धारेवर धरलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.